अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात बटाटा भजी बनवायला. इथे मी मीठ, मिरची, लसूण आणि जिरे घेतलं. याचं वाटण करून घ्यायचं. आता एका मोठ्या बाऊलमध्ये इथे मी 3 वाट्या मोठ्या बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये आता 1 टीस्पून ओवा घालूयात. पाव टीस्पून आपण खाता सोडा टाकायचा. आता इथे मी बारीक कापलेली कोथिंबीर टाकते आणि त्यामध्ये मीठ, मिरची, लसूण, जिरे याचं जे वाटण केलं होतं ना, ते बारीक करून टाकते. आता हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं. आता या पिठामध्ये हळूहळू करून आपण भज्याला जसं पीठ मळतो ना, तसं तयार करायचं. जास्त पातळही हे बेटर करायचं नाही. इथे बटाटा भजी करणार आहोत. बटाट्या भजीला घट्टच पीठ लागतं. आता इथे मी हळूहळू करून पाणी टाकून हे बेटर मिक्स करून घेत आहे. हे बघा, थोडं घट्ट पीठ दिसतंय, फारच घट्ट दिसतंय. त्यामुळे आपण थोडं पाणी टाकून परत हे थोडंसं नॉर्मल पातळ करूयात. आता इथे असं पीठ फेटून घ्यायचं. आता खूप जणांचे प्रश्न असतात, आमची बटाटा भजी कुरकुरीत होत नाही, बटाटा भजीला पूड येत नाही. तुम्ही जर अशा पद्धतीने बटाटा भजी केली ना, तर तुम्ही हॉटेलचे भजीही विसरून जाल. हे बघा, इथं आता आपलं बेटर बघू शकता, त्याची क्वांटिटी तयार आहे. आपलं हे बेटर हे बघा. आता इथे मी एक असा उभा बटाटा घेतला. आधी त्या बटाट्याची आपण अशी साल काढून घ्यायची. बटाटा भजी करताना उभा बटाटा घ्यायचा, कारण जे बटाट्याचे काप असतात ना, ते मोठे मस्त होतात मग. आता इथे मी अशा पद्धतीची एक किसणी घेते. त्या किसणीने आपण हे बटाटं किसून घ्यायचं. किसणीने बटाटं किसल्यावरती काय होतं, बटाटं असं पातळसर होतं, हे बघा. आणि मग तळायलाही ते मस्त मध्ये तळतं. आणि आपण हाताने जे बटाटं कापतो ना, ते कितीही आपण बारीक करण्याचा प्रयत्न केला तरी ते जाडसर होतं. मग ते मध्ये तळत नाही. त्यामुळे किसणीने असे किसायचं. आता हे आपण पाण्यानेही स्वच्छ धुवायचं. चला तर मग सुरुवात करूयात आता भजी तळायला. आता एका कढईमध्ये मी तेल टाकलं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. आता तेल गरम झालं की यामध्ये मी 4 चमचे असं तेल टाकते. आता गरम तेलाने काय होतं, तर आपली भजी कुरकुरीत होतात. आता तेल तापलं की नाही पाहूयात. हे बघा, आपलं तेलही तापलं. आता तेल तापलेलं कसं ओळखायचं, तर आपण जो छोटा भजा सोडला ना, तो लगेच वर आला म्हणजे आपलं तेल तापलं. आता कमी गॅस करायचा आणि असं बटाट्याचे जे काप आहेत ना, त्याला पीठ लावून घ्यायचं. जास्त जाडसरही थर नाही द्यायचा बरं का. हे बघा, लांबसर मस्त बटाट्याचे काप आहे. आपली आता बटाटा भजी ही मस्त लांबसर मस्त होणार आहेत. एकदम सोपी आहे ही भजी करायला. आणि पातळ बटाट्याचे काप असल्यामुळे काय होतं, मधलं बटाटं हे मस्त तळल्या जातं, शिजल्या जातं.
आता हे भजी तळताना गॅस कमीच ठेवायचा. खूप जणांचे प्रश्न असतात, आमचे बटाटा भजी कुरकुरीतच होत नाही, फारच तेलकट होतात. अशा पद्धतीने करून बघा. बटाट्याच्या भज्याच्या दोन्ही साईड मस्त तळून घ्यायच्या, मस्त कुरकुरीत लालसर होऊन द्यायच्या. तुम्ही टोमॅटो सॉस संग, मिरची संग किंवा पावासंग ही भजी खाऊ शकता आणि तसे खाल्ले ना तरीही चालतं. मस्त कुरकुरीत होतात तशी भजी. आणि इथे मी विकतचं बेसन पीठ यूज केलं बरं का. घरच्या डाळीचं पीठ घेतलं नाही. हे बघा किती मस्त गोल्डन ब्राऊन असा कलर आला भज्याला. चला तर मग आता हे भजे काढून घेऊयात. तयार आहे आपले गरमागरम बटाटा भजी. तुम्ही पण तुमच्या घरी अशी बटाटा भजी नक्की ट्राय करा. हे बघा भज्याला किती मस्त पूड आलं आणि मस्त कडक कुरकुरीत ही झालेली आहे हे भजे. अशाच रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. बाय.